आज आमच्या सशाची सकाळी रडरड चालू होती आणि हे कशासाठी रडरड चालू होती पुढे जाऊन सांगते. आज सकाळी थोडं लवकर उठले होते आणि या माझ्या केसांना थोडं इग्नोर करा, कारण केसवरती बांधल्याशिवाय मला अजिबात काम करता येत नाही. लवकर यासाठी उठले होते कारण साहेबांना टिफिनमध्ये आज काहीतरी थोडं वेगळं पाहिजे होतं. त्यासाठी पनीरची भाजी आणि मस्त पुऱ्या केल्या होत्या आणि पुऱ्या एवढ्या टम्म फुगल्या होत्या ना. त्यासोबतच गरमागरम चहा केला आणि साहेबांना टिफिन भरून दिला. त्यानंतर लागले साफसफाईला आणि हे जे प्रोडक्ट मी ऑर्डर केलं होतं ते खरंच खूप छान आहे, म्हणून मी तुमच्या सगळ्यांसोबत पण शेअर केलं. आणि हे मी पहिल्यांदाच ऑर्डर केलं होतं, बाकी सगळ्यांसाठी ते दोनच असेल. पडतोय ना, मग धरू काय सोडू? हा असा खिडकीवरती चढून बसला होता आणि उतरायला येत नव्हतं म्हणून रडत होता. त्याच्यानंतर अंघोळ करताना सगळं साबण हाताला लावून लावून संपवतो आणि नंतर बाहेर आल्यावर हातांना उकरल्यासारखं झालं आहे म्हणून खूप जास्त रडत बसला होता. आता काय करावं या पोराचं सांगा बरं. बाथरूममधून बाहेर यायचं नाव घेत नाही आणि बोटांना असं का झालं आहे माझ्या म्हणून किती वेळचा रडत बसला होता. आणि हे याचं रोजचंच झालं आहे बरं का. बाकी तुम्ही माझे व्लॉग्स बघताय पण अजून पण सबस्क्राईब का बरं नाही केलं तर प्लीज मला सपोर्ट करा, चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत जाईन.